नमस्कार. द उदय निरुळकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर उदय निरुळकर. आपण पाहताय द उदय निरुळकर शो. या कार्यक्रमामध्ये आपण देश विदेशातल्या महत्त्वाच्या घटना, घडामोडी, त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद आणि त्याचा भारतावर, महाराष्ट्रावर, तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम या सगळ्याची उकल करून दाखवत असतो. आणि तसाच एक महत्त्वाचा विषय आज चर्चेला घेतला आहे, तो म्हणजे शेख हसीना यांना त्यांच्याच देशातील लवारानं दिलेला मृत्यूदंड. मुळातच अशांत, गंभीर आणि त्याहीपेक्षा सुद्धा विनाशाच्या उंबरठ्यावर असलेलं बांगलादेशचं वातावरण या मृत्यूदंडामुळं ढवळून निघालं. ढाकामधल्या धनमंडी भागातल्या त्यांच्या घराच्या समोर शेकडो तरुण एकत्र जमले आणि त्यांच्याकडे बुलडोझर होतं. का तर त्यांना शेख हसीना यांचं घर उद्ध्वस्त करायचं होतं. मुळात शेख हसीना यांना मृत्यूदंड का ठोठावला तर 1971च्या युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांच्या तिसऱ्या पिढीला रिझर्वेशन द्यावं की न द्यावं यावरून देशामध्ये आगडोम उसळला. प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली, परंतु त्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतलं. हे हिंसक वळण इतकं प्रचंड होतं की जी माहिती तुमच्या समोर आलेली नाहीये. आणि म्हणूनच आपल्याकडचे पत्रपंडित जे परदेशी वृत्तपत्र वाचून स्वतःची अक्कल पाजळतात, त्यांनी आपल्या अग्रलेखामधून याचा समाचार घेताना मुळात 5 ऑगस्टला जेव्हा शेख हसीना यांनी पलायन केलं ढाक्याहून आणि त्या भारताकडे आश्रयासाठी आल्या, तेव्हा त्यांना आश्रय देऊ नये अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती. आणि आता मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचं प्रत्यार्पण आपण ताबडतोब केलं पाहिजे अशी देखील एक चमत्कारिक भूमिका मांडली. म्हणूनच या सगळ्याची उकल तुमच्या समोर मी मांडतोय, शेख हसीना यांचा मृत्यूदंड या कार्यक्रमामध्ये. मगाशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली की त्या न्यायालयाच्या खटल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तिकडे हिंसाचार पसरला. विद्यार्थी, तरुण रस्त्यावर आले आणि मग त्यावेळेला सरकारने या सगळ्यावर बंदी घालण्याकरता म्हणून तिथली सोशल मीडिया बंद केली. सोशल मीडिया बंद करायची कारणं जी समोर आली आहेत ती अतिशय भीषण आहेत. संपूर्ण बांगलादेशमध्ये 630 मोठ्या स्वरूपाची पोलीस ठाणी आहेत. या असंतोषाचा आगडोम इतका होता की तब्बल 630 पैकी 450 ठाणी या तरुणांनी उद्ध्वस्त केली. शेकडो पोलिसांना कंठस्नान घातलं होतं. गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं आणि ते गोळ्या घालून ठार मारण्याकरता वापरलेली वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन होती. म्हणजेच हा एक बांगलादेशाविरुद्धचा मोठा कट होता. कारण मागणी रिझर्वेशनची होती, परंतु त्याची परिणती मात्र काहीतरी भीषण होत होती. म्हणजेच हे कोणतरी पेटवत होतं अत्यंत पद्धतशीररित्या. नुसतं शेख हसीनांना घालवायचा डाव नव्हता, तर भारताच्या समर्थक असणाऱ्या शेख हसीनांना त्यांची सत्ता उलथवून टाकायची होती आणि तिथं एक अराजक माजवायचं होतं, जे अराजक परदेशातल्या एका मोठ्या शक्तीचं गुलाम बनणार होतं, जे 1953 मध्ये इराणमध्ये घडलं. मोहम्मद मुसादेनला हाकलून दिल्यानंतर तो देश आयातुल्ला खोमेनीच्या ताब्यात गेला. एकेकाळी स्त्रियांना समान वागणूक देणारा 50शीतला प्रोग्रेसिव्ह इराण आता बुरख्यासाठी लढतोय, अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. तशीच काहीशी अवस्था बांगलादेश निर्माण झाला, तो बंगाली भाषेच्या अस्मितेवरून. परंतु आज इकडे बंगाली भाषा हा मुद्दा गौण बनलाय आणि उर्दू आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुस्लिम मूलतत्ववाद तिकडे संपूर्ण बांगलादेशवर आता राज्य करतोय. आणि त्याचा प्रमुख जर कोण असेल तर तो म्हणजे मोहम्मद युनूस. होय, तोच मोहम्मद युनूस ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि ते कशाबद्दल मिळालं होतं तर ग्रामीण बँकेमध्ये त्यांनी केलेल्या पथदर्शी कामाबद्दल. अर्थात त्याचा कधीतरी वेगळा एपिसोड घेऊन त्याविषयी प्रकाश टाकता येईल, पण तुम्हाला शपथेवर सांगतो त्यापेक्षा अधिक चांगलं काम आपल्या इथल्या अल्पबचत गटांनी केलेलं आहे. आणि ज्या कारणाकरता, ज्या संशोधनाकरता, ज्या सामाजिक कार्यकर्ता, ज्या आर्थिक सुधारणांकरता तुम्हाला नोबेल दिलं गेलं, त्या ग्रामीण बँकेत नोबेल मिळता क्षणी त्यांनी जो रामराम ठोकला आणि पाय ठेवला नाही. आणि 2006 पासून आत्तापर्यंत बांगलादेशच्या राजकारणात रस घेऊन आतून ही सगळी व्यवस्था पोखरायचं काम कोणी केलं असेल तर ते मोहम्मद युनूस यांनी. आज 78 वयाच्या शेख हसीना भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली हे कळल्यानंतर तिने एक शांतपणे प्रक्रिया दिली की हा केवळ माझ्या विरुद्धचा नव्हे तर संपूर्ण बांगलादेशच्या विरोधातला कट आहे. याचं कारण एका परदेशी बलदंड शक्तीला आमच्या इथे
या क्षेत्रातील अशांतता माजवण्याकरता एक अशांत टापू म्हणून पाहिजे होता, तो मी दिला नाही. तो दिला असता तर कदाचित माझ्या विरुद्ध एवढं मोठं बंड झालंच नसतं. हे पेटवलं गेलेलं बंड आहे, कारण मी नमले नाही आणि झुकले नाही आणि म्हणूनच इतका रक्तपात आणि हिंसाचार घडला. लक्षात घ्या, या 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 मुवमेंटच्या मागे नेमकं कोण आहे. हेच घडलं श्रीलंकेमध्ये, हेच घडलं पाकिस्तानमध्ये, अशाच प्रकारच्या गोष्टी घडल्या अफगाणिस्तानमध्ये, अलीकडच्या काळात नेपाळमध्ये देखील हेच घडलं. आणि आता मृत्यूदंडानंतर लवादानी जेव्हा हा निर्णय जाहीर केला तेव्हा चक्क टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याकरता तरुण बुलडोझर घेऊन धावत गेले. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय झालं. मेघ काय माहिती, हे सगळं अतिशय कायद्याला धरून अशा स्वरूपाचं सुरू आहे हे दाखवण्याकरता युनायटेड नेशन्सच्या एका निष्पक्षपाती गटाला बोलवण्यात आलं. मोहम्मद युनूस यांनी त्यांची खेळी अगदी परफेक्ट खेळलेली आहे. तो गट आला आणि त्यांना सांगितलं 5 ऑगस्टच्या आधी 20 दिवस नेमका काय हिंसाचार झाला याची चौकशी करण्यात यावी. याचं कारण यात 1400 निरपराध विद्यार्थ्यांचा बळी गेला असं सांगण्यात आलं. अर्थात विद्यार्थ्यांचा बळी गेला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि ते सत्य देखील आहे. परंतु आकडा नेमका किती आहे याविषयीचा संभ्रम आहे. याचं कारण त्या 1400 विद्यार्थ्यांची नावं मात्र चौकशी अंती तपासाअंती पुढे आलेली नाही. परंतु 5 ऑगस्टच्या नंतर आणि 20 जुलैच्या आधी जो हिंसाचार झाला, पोलीस स्टेशन जाळली गेली, पोलिसांना मारण्यात आलं, त्याची चौकशी कोण करणार. आणि 5 ऑगस्टच्या नंतर 8% असणाऱ्या हिंदू जनतेचं जे शिरकाण करण्यात आलं, त्यांच्या मालमत्तांची, त्यांच्या व्यवसायाची, त्यांच्या घराची आणि देवळांची नासधूस करण्यात आली, त्याविषयी चौकशी कोण करणार. याविषयी कधी युनूस बाबा कधी अश्रू ढाळताना दिसले नाही. परंतु भारताने मात्र त्यांचं प्रत्यार्पण ताबडतोब केलं पाहिजे असं निवेदन द्यायला मात्र हे पुढे येतात. याचं कारण बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये असलेला गुन्हेगार प्रत्यार्पणाचा कायदा. अर्थात त्या कायद्यात अनेक कलम आहेत. त्याचा आधार घेऊन आपल्याला राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगाराला परत करायला आम्ही बांधील नाही अशी भूमिका घेता येईल. लक्षात ठेवा, या सगळ्याची खरं तर चौकशी बांगलादेशामधल्या लवादानं करायची गरज नाही. याचं कारण असा लवाद मुळात नेमला हा शेख हसीना यांनी, त्या राष्ट्राचे प्रमुख असताना. त्यात जे सगळे न्यायाधीश होते ते अत्यंत निस्पृह, निष्पक्ष आणि कायद्याला धरून वागणारे होते. युनूस बाबांनी आल्यानंतर पहिले काय केलं असेल तर या लवादातल्या निष्णात कायदे पंडितांना हकलून दिलं आणि आपल्याला सोयीस्कर असे आणि त्याहीपेक्षा ज्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप आहेत अशा प्रकारचे जजेस तिकडे नेमले. त्यांनी चौकशीचा देखावा केला. अर्थात आपली बाजू मांडायला शेख हसीना हजर नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष निकाल देण्यात आला आणि तो निकाल काय असणार आहे हे उघड होतं. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली, ही देखील आपण बसवलेल्या जजेसच्या मार्फत. आहे ना न्याय. आज अवामी लीग दिशाहीन झाली आहे. याचं कारण एक तर त्यांचे अनेक नेते मारले गेले, काही परागंदा झाले, काही परदेशात पळून गेले. त्यामुळे एक दिशाहीन झालेला हा पक्ष आहे. पुढल्या वर्षी तरी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकात अवामी लीग भाग घेईल अशी काही चिन्ह नाही आहे. त्याचं कारण आत्ता अवामी लीगवर बंदी आहे. अर्थात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना याच्या समर्थनार्थ आणि मोहम्मद युनूस यांच्या विरोधात त्या पक्षांनी रस्त्यावर येऊन काही धुमश्चक्री करायचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही फार यश आलं नाही. एकूणच गंभीर विनाशाच्या उंबरठ्यावर असलेला बांगलादेश या मृत्यूदंडानं आणखीन खोलवर रुतलाय, एवढंच खरं. आता याचे परिणाम काय होणार आहेत आणि भारताशी काय संबंध आहे तर बांगलादेशची खूप मोठी सीमारेषा ही पश्चिम बंगालला जोडलेली आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये आता एक विलक्षण गोष्ट घडते, ती म्हणजे SIR लागू केल्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीनं, आपल्याकडची ओळखपत्र खोटी आहेत हे उघड होईल या भीतीनं अनेक बांगलादेशी घुसखोर आता हमीरपूरची बॉर्डर ओलांडून बांगलादेशमध्ये परत जायच्या प्रयत्नात आहेत. दररोज हजारो बांगलादेशी नागरिक तिकडे भारतातून परत जाण्याकरता बॉर्डरवर येत आहेत आणि तिकडून प्रताडित होणारे
भारतात यायला बघतायत असा विलक्षण तिकडे आपल्याला दृश्य दिसत असतं. ही खरी परिस्थिती आहे. या सगळ्यापेक्षा बांगलादेशमधला सर्वात मोठा धोका कुठला असेल तर लोकशाहीवादी पक्ष निष्प्रभ होणं आणि तिथे इस्लाम मूलतत्ववाद्यांचा पगडा या देशावर घट्ट बसतो. म्हणजे 70च्या दशकामध्ये जो पगडा दूर करण्याकरता शूर भारतीय सैनिकांनी त्यावेळेला बांगलादेशला मदत करून पाकिस्तानी आर्मीला घुटण्यावर आणलं होतं आणि शरणागती पत्कराला भाग पाडलं होतं आणि 93,000 तब्बल 93,000 सैनिक बंदी झालेले होते. हे सगळं बलिदान कशा करता होतं, हे सगळं शौर्य कशा करता होतं, हे धाडस एकाच गोष्टी करता होतं आणि ते म्हणजे आपला शेजारी असा मूलतत्ववाद्यांच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून. पण आज तोच धोका आपल्याला तिथे दिसतोय आणि ही सर्वात चिंतेची बाब आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशमधला पाकिस्तान, चीन आणि अमेरिका यांचा वाढता सहभाग. खरं तर शेख हसीना प्रमुख असताना भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध खूप चांगले होते. इतकंच काय तर आगरतळा ते ढाका यामध्ये रेल्वे सेवा सुरू करावी याकरता देखील गोष्टी प्रगतीपथावर होत्या. ही गोष्ट कानावर गेल्यानंतर कोणाच्या पोटात दुखलं असेल तर चीनच्या, आणि म्हणून चीनच्या लष्करी नौका ढाक्याच्या बंदराजवळ जाऊन पोहोचल्या आणि त्याला गोंडस नाव काय दिलं तर गुडविल मिशनवर आले. म्हणजे सद्भावना यात्रेसाठी लष्कराच्या अशा जहाजं घेऊन येण्याची नवीच गोष्ट मी इकडे पाहतो. तर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सुधारत आहेत म्हणल्यानंतर आणखीन एक देश चिंताक्रांत बनला तो म्हणजे पाकिस्तान. आणि मग ISIचे मोठे अधिकारी बांगलादेशमध्ये येऊन आपली बेताल वक्तव्य करायला लागले आणि ती वक्तव्य या देशातल्या देशविरोधी घटना घडवणाऱ्या अशा चिकन नेक, इंडिया तेरे तुकडे होंगे, इंशाअल्लाह इंशाअल्लाह म्हणणारे जे शर्जील इमाम वगैरे होते ना, खालिद उमर यांच्यासारखीच त्यांनी विधानं केलेली होती की ही जी चिकन नेक आहे जी भारतातल्या ईशान्येच्या राज्यांना भारतापासून जोडतो, त्या सिलिगुरी मधला बेट भारतापासून कसा तोडता येईल अशा प्रकारची विधानं तिथले ISIचे एजंट करत होते. त्याला कारण भारत आणि बांगलादेश यांचे सुधारते संबंध आणि त्याहीपेक्षा सुद्धा पाकिस्तानचा कमी होत जाणारा प्रभाव. हे सगळं उलथवून टाकण्याकरता हे घडवण्यात आलं. चीनी उद्योजक तिथे उतरवण्यात आले आणि एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या त्या देशात अनागोंदी माजवली गेली. ती इतकी की त्या देशाला आता विनाश समोर दिसायला लागलाय. ही वस्तुस्थिती आहे. 25 एप्रिलला कोलंबो समिटमध्ये मोहम्मद युनुस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याची छायाचित्र आपण पाहिली असतील. पण त्या भेटीनंतर युनुसना काही अक्कल आली असेल असं मला वाटत नाही. याचं कारण त्यांच्या कारवाया तशाच सुरू आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यामधला जो आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण व्यापार होता तो कमीत कमी कसा होईल याकरता ते प्रयत्न करतायत. खरं तर नेपाळमध्ये आपण जी वीज निर्माण करतो ती वीज बांगलादेशला देऊन एक प्रकारे त्या देशावर आपण उपकार करतोय, त्याची ऊर्जा आपण पुरवतोय. आणि इकडे हे युनुस भारत विरोधी यंत्रणांना ऊर्जा देत आहे. नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात बांगलादेशचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर खलिदुर रहमान भारतात आले होते आणि कोलंबो समिटसाठी आल्यानंतर त्यांनी भेट कोणाची घेतली असेल तर ती भारताच्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर चीफ अजित डोवाल यांची. अर्थात त्यात त्यांना योग्य तो संदेश मिळाला असेल, परंतु त्यातून युनुसचे डोळे उघडतील अशी काही चिन्ह नाहीये. तर शेख हसीना यांच्या मृत्यूदंडानंतर उद्भवलेल्या पेचप्रसंगाची आणि गंभीर परिस्थितीची आपल्याला जाणीव व्हावी आणि तिथून येणारा घुसखोरांचा लोंढा तुमच्या गावापर्यंत देखील येऊ शकतो ही जाणीव करून द्यावी याकरता हा कार्यक्रम केला होता. बांगलादेशच्या बदलत्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि दहशतवादी परिस्थितीवर बारीक नजर ठेवून वेळोवेळी याचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहणार आहे. तुर्तास तरी भारत शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करण्याच्या कुठल्याही मोडमध्ये नाही आणि तशी शक्यता अजिबात नाही.
हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे कोणते विषय घ्यायचे ते तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. पाहत राहा द उदय निरगुडकर शो.